नमस्कार. ए-एस-आर-बी भरती 2025 यांनी त्यांची डेट टाकलेली आहे. कृषी शास्त्रज्ञ भरती मंडळामार्फत 582 जागांसाठी भरती आहे आणि ही भरती ए-एस-आर-बीने टाकलेली आहे. त्याच्यामुळे ते कशा आहे जागा, काय आहे, किती पेमेंट स्केल आहे आणि कोणत्या पदासाठी किती पेमेंट विशेष आहे आणि ते कसं वाढत जाईल, 8व्या वेतन आयोगाचं काय आहे ते आपण समजून घेऊया. ए-एस-आर-बी म्हणजे ॲग्रीकल्चर सायंटिस्ट रिक्रुटमेंट बोर्ड. ए-एस-आर-बी रिक्रुटमेंट 2025 त्यांनी भरती काढलेली आहे. आणि याच्यामध्ये सब्जेक्ट मॅटर स्पेशलिस्ट म्हणजे एस-एम-एस, त्याच्यानंतर ॲग्रीकल्चर रिसर्च सर्व्हिस ए-आर-एस, त्याच्यानंतर सीनियर टेक्निशियल ऑफिसर एस-टी-ओ पोस्ट आणि हे त्यांनी काढलेले आहे. आणि नॅशनल एलिजिबिलिटी टेस्ट म्हणजे नेट त्यासाठी लागेल आणि कसं आहे ते आपण बघूया. त्याच्यानंतर पेमेंट किती आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. आता इथं बघा तुम्ही की राष्ट्रीय पात्रता चाचणी म्हणजे नेट, त्याच्यानंतर कृषी संशोधन सेवा ए-आर-एस 458 जागा आहे. सब्जेक्ट्स मॅटर स्पेशलिस्ट म्हणजे एस-एम-एस 41 जागा आहे. आणि सगळ्यांसाठी डबल त्याची चौथी पोस्ट आहे अशी की सीनियर टेक्निकल ऑफिसर म्हणजे एस-टी-ओ यासाठी 83 जागा आहे. टोटल 582 जागा आहे. आणि याची एकच याची महत्त्वाची गोष्ट म्हणजे शैक्षणिक पात्रता लागती की तुम्ही पदव्युत्तर लागता किंवा त्या हिशोबाने लागतं म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन तुमचं असायला पाहिजे. ओके. तर त्यानुसार ही एक खूप चांगली अपॉर्च्युनिटी आहे. यासाठी आता फी किती आहे? तर फी आहे यू-आर म्हणजे ओपनचे जे असेल त्यांच्यासाठी ₹1000 आहे. आणि तिथं दिलेलं आहे की ओ-बी-सी आणि ई-डब्ल्यू-एससाठी ₹500 आहे. एस-टी आणि एस-सीसाठी आणि पी-डब्ल्यू-डी महिला ट्रान्सजेंडरसाठी ₹250 आहे. या प्रकारे इथं फी आहे. ए-एस-आर-बीचं पेमेंट स्केल खूप चांगलं असतं त्यामुळे याचा नक्कीच फॉर्म भरा. महत्त्वाच्या तारखा काय आहे? ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 मे 2025 आहे. पूर्व परीक्षा याची किती आहे? 2 ते 4 सप्टेंबर 2025 म्हणजे प्री आहे त्याच्यावाली. आणि मुख्य मेन्स कधी आहे त्याच्यावाली? 7 डिसेंबर 2025 म्हणजे अभ्यासाला सुद्धा भरपूर वेळ आहे. इकडं जी दिलेली आहे तिथं तुम्ही ऑफिशियल वेबसाईटवर जाऊ शकता. तेव्हा तिथं अशी एक नोटिफिकेशन खाली चालू राहील. त्याच्यानंतर त्याला क्लिक करा. इथे पी-डी-एफ ओपन होईल आणि त्या पी-डी-एफवर हीच माहिती आहे जी मी तुम्हाला मराठीमध्ये अगदी सोयीस्कर आणि संक्षिप्त स्वरूपात सांगितलेली आहे. तर ह्या प्रकारचा तो पी-डी-एफ आहे. पण तिथे जर तुम्हाला महत्त्वाचं म्हणजे काय की तुम्ही कोणत्या स्टेटमधून येता आणि तुम्हाला तिथं सेंटर कोणते असतील, तर ते तुम्ही बघून घ्या एकदा की तुम्ही कोणत्या म्हणजे जनरली मी मराठीत सांगते महाराष्ट्रातलेच ऑडियन्स आपले जास्त आहे. तर महाराष्ट्रामध्ये सेंटर कोणते-कोणते आहे? नागपूर आहे, मुंबई आहे. तर हेच महत्त्वाचं आहे आणि त्याचं सेंटर वगैरे कसे असतील, काय असतील ह्या गोष्टी त्या पी-डी-एफमध्ये दिलेल्या आहेत. त्याचे पेपरचे कसे पॅटर्न आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल हा, तर तुम्ही अभ्यास अकॅडमीला सबस्क्राईब करा. आम्ही तुमच्यापर्यंत त्याच प्रकारे जॉबच्या व्हॅकन्सीच्या महत्त्वाच्या आपण गोष्टी घेऊन येत आहोत. आणि आता तुम्हाला सांगणार आहे पेमेंट स्केल काय आहे इथं. तर जे ए-आर-एस म्हणजे ॲग्रीकल्चर रिसर्च सर्व्हिसचं आहे, त्याचं पेमेंट स्केल आहे की त्याचं पेमेंट स्केल 10 लेव्हल आहे त्याच्यावाली. पेमेंट लेव्हल असती केंद्र शासनाचे ₹56,100 ते ₹1,77,000 इतकं आहे. त्याच्यानंतर एस-टी-ओसाठी पेमेंट स्केल आहे ₹56,000. त्याच्यानंतर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसरसाठी आहे 7 ते 10 लेव्हलचं पेमेंट स्केल असतं त्यासाठी. तर त्यानुसार त्याच्यासाठी आहे. त्याच्यानंतर असिस्टंट डायरेक्टर जनरलसाठी आहे. लेव्हल 14चं म्हणजे 1,44,000 ते ₹2,00,000 2,18,000 पर्यंत पेमेंट आहे. आणि असिस्टंट डायरेक्ट जनरल हे जे पदं आहेत याच्यासाठी ते पण 14 लेव्हलचं पेमेंट आहे. तर या प्रकारचा आहे तिथं पेमेंट आणि तुम्हाला नक्कीच हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि याच्यामध्ये तुम्ही फॉर्म भरू शकता. ओके. तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन असेल तर. तर थँक यू व्हेरी मच व्हिडिओ पाहिल्याबद्दल.